अन्नदात्यासाठी अन्नत्याग आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दादा आपल्यासोबत आहेत. दादा, तब्येत कशी आहे आता तुमची? बीपी वगैरे ठीक आहे, फक्त रक्तातली साखर कमी होते असं डॉक्टरांचं मत आहे. पण मला असं वाटतं या ज्या वेदना आहेत, डोकं दुखतंय, या सगळ्या वेदना आज शेतकऱ्याला ज्या वेदना पोहोचत आहेत, ज्या अडचणी आहेत, त्यासमोर ह्या फारच कमी आहेत. त्यामुळे चाललंय, डोकं मात्र खूप दुखतंय, पण याच्यातून नक्कीच आम्ही बाहेर निघू. आज काय बडे नेते कुठले काय येणार आहेत का, किंवा आपल्या समर्थनार्थ आज जरांगे पाटील येणार होते, काय फोन आला, निरोप आलेला? नाही, जरांगे दादा येत आहेत असं आम्हाला कळालं. त्याचबरोबर दुपारी 12-1 वाजता येतील. महादेव जानकर साहेब येणार आहेत, त्यानंतर सपकाळ साहेब येणार आहेत, शशिकांतजी शिंदे साहेब येणार आहेत, संजय राऊत साहेब आज येतील असं आम्हाला कळलं आहे, राजू शेट्टी साहेब येणार आहेत. त्यामुळे हे मोठे नेते येऊन आणि सामाजिक कार्यकर्ते येऊन आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्याचाच अर्थ या आंदोलनाला अजून जास्त ताकद येत्या काळामध्ये आपल्याला मिळेल. आणि आज या नेत्यांमुळे, सामान्य लोकांमुळेच कुठं ना कुठंतरी एक आवाज शेतकऱ्यांचा बुलंद होताना आपण सगळेजण बघू शकतो. त्यामुळे या सरकारला विनंती आहे की कृपा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बाजूनी ज्या 2 अटी आहेत, ज्या विरोधात आहेत शेतकऱ्यांच्या, त्या अटी तुम्ही काढा आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट त्या ठिकाणी तुम्ही द्या. आज शासनाचा निरोप आला होता प्रांतांकडनं, काय बोलणं झालं काय? नाही, 3दा आम्ही कृषी मंत्री साहेबांशी बोललो, एकदा जे सहकार मंत्री त्यांच्याशी बोललो, पण ते म्हणतात की आम्ही CM साहेबांशी बोललो आहे, त्यांचा फोन आला होता, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, बैठक करू. पण आमचा बैठकीवर विश्वास नाही. दुसरं, राज्यकर्ते जे असतात, राजकारणी, त्यांचा सकारात्मक हा जो शब्द असतो तो अतिशय घातक असतो, त्याच्यावर कधीही विश्वास आपण ठेवला नाही पाहिजे. त्यामुळे ते म्हणतात सकारात्मक, त्याला होत नाही. आमचं म्हणणं, आम्हाला भेटायला कोणी येऊ नका, तुम्ही मुंबईतून TV वर सांगा की आम्ही या 2 अटी काढतो, आम्ही इथं होतो. काय पुढची भूमिका काय असणार आहे समजा दखल नाही घ्यायला लागली तर? नाही, आज संध्याकाळी पण दखल नाही घेतली तर आमच्यातल्या काही लोकांचं मत आहे की श्री नामदेव पायरी जी आहे, पवित्र पायरी, आणि तिथला परिसर जो पवित्र आहे, तिथं जाऊन आम्ही बसणार आणि आमचं हे आंदोलन तिथं सुरू ठेवणार. खरं तर अधिक महिन्याचा शेवटचा दिवस येतोय, उद्या परवा. आजपासून ते गर्दी वाढत चाललेली आहे. समजा तिथं नाकारलं गेलं किंवा नाही जाऊ दिलं तर काय भूमिका? इथे नाकारलं होतच ना. शेवटी लोकांसमोर, लोकांच्या संख्येसमोर प्रशासनाला झुकावंच लागतं, भावनेसमोर झुकावं लागतं. त्यांना झुकावं लागणार आहे. आम्ही जर निर्णय घेतला, अजून घेतला नाही, तर मग या प्रशासनाला खूप मोठी अडचण तिथं होऊ शकते. आणि राहिलं वारकऱ्यांच्या बाबतीत, वारकरी हे शेतकरी आहेत, त्यामुळे वारकऱ्यांना कधीच काही अडचण राहणार नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की या सरकारने त्यांना फसवलेलं आहे. हे होते शेतकऱ्यांचे कैवारी आमदार रोहित पवार. जगदीश डांगे, LS मराठी, पंढरपूर.